चला मॅच ऑन करायची आहे. 3 ओव्हरचा हा मॅच. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील आजच्या दिवसाकरता. संतोष कुम सरांची देखील वर्णी लागली आहे. आज रुपेश दांडेकर यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांना मात्र या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. चांगले अंपायरिंग देखील गेल्या 3 दिवसापासून आपल्याला पाहायला मिळाले आहे. सध्या ते आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. संतोष वलवी, पहिला बॉल अप्रतिम या ठिकाणी हाताळला गेलाय. हे चांगले लेंथ आहे आणि ह्या लेनने जर तुम्ही बॉलिंग कराल तर निश्चितच त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळालंच जाईल, यात काही शंका नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. ओव्हर द पिच बॉल होता, परंतु कुठल्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळालं नाहीये. संतोष वळवीचा विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्याचा देखील शो सर्वाधिक राहिलाय वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. पुढील बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा मनसुबा मात्र या ठिकाणी होता, परंतु प्रोटेक्शन आहे. डीप मिड विकेटला पकडला जाईल झेल. जवळजवळ दोन्ही चेंडू डॉट आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती प्रेशराईज झाला होता. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करू शकला नाहीये आणि झेलच्या स्वरूपामध्ये यश मशेकर मात्र ठिकाणी बाद होत आहेत. थँक्यू सो मच डीजे. अविनाश बाद झालेत कारण यश अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत. नंबर 3 या क्रमांकावरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग आता प्रज्वल आलेत. इथून चांगली पार्टनरशिपची गरज आहे, परंतु चांगली बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्याचे प्रयत्न खूप चांगले या ठिकाणी पाहायला मिळाले होते. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र ठिकाणी ऑन झालाय. एक रन्स स्कोर बोर्ड वरती ऍड केली जाईल संजय 11 नागले टीमच्या खात्यामध्ये. आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग या ठिकाणी केली आहे. आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य, आपल्यामध्ये असलेली क्षमता, आपल्यामध्ये असलेले टॅलेंट मात्र या ठिकाणी सिद्ध करून दाखवत असताना संतोष वलवी. जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. 5वा बॉल. हो, यावेळेस आपण पाहिलं तर बॅट क्लिप थोडीशी मात्र ठिकाणी फिरली गेली. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र चेंडू आपल्याला यावेळेस पाहायला मिळतो. सुंदर क्षेत्ररक्षण, एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर पोचली जाते ती म्हणजेच 2 एकड्यावरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. प्रयत्न, स्ट्रगल मात्र ठिकाणी करावे लागतात. षटकातील पुढील बॉल. यावेळेस खूप टप्प्याची लेन होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अगदी बॅटरचं फुटवर पाहिलं आणि त्याच्यानुसार ही लेंथ मात्र परफेक्ट या ठिकाणी ठेवली गेली. डॉट बॉल न झाली या पहिल्या षटकाची समाप्ती. आता मात्र धाव फलकावर पण धावा पाहिल्या तर मग 1 बाद 2 अशी स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते संजय 11 नागले टीमची. विजयदीप खोपरेवाडा टीमनं निश्चितच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर एक अवधी स्फोट कॉमन टीम देखील आम्ही विनंती करतोय, ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करायचे.
पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. धावफलकावरती 2 बाद 1 अशी परिस्थिती पाहायला मिळते, ती म्हणजे संजय इलेव्हन नागले टीमची. इथून मात्र चांगला अटॅकिंग गेम मात्र ऑन करावा लागेल. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. चांगला स्ट्रोक होता समोरच्या दिशेने. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत. इथून अजून चांगले स्ट्रगल मात्र करावे लागतील. पुढील बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. चेंडू मात्र आपण या ठिकाणी पाहिला तर शॉर्ट विडॉनला रवाना झाला होता. एक सिंगल मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं टीमचा टोटल पोहोचला गेलाय 5 या आकड्यावरती. दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. कोणत्या तरी एका खेळाडूला मात्र इथून अटॅकिंग गेम मात्र ऑन करावा लागेल. लढाल तर घडाल, नाही तर मग मागे पडाल. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं होतं. दरम्यान क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संतोष त्या ठिकाणी होता. मिळेल फक्त एक सिंगल. पुढील बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. टप्प्याची लेन मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली. या सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले 7 या आकड्यावरती. 3 ओव्हरचा हा गेम मात्र ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पूर्णपणे जखडवून ठेवलंय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा मनसुबा आहे तो देखील दिसत नाही आणि प्रयत्न देखील दिसत नाहीये. कारण गोलंदाजी देखील ठिचून या ठिकाणी केली जाते. सुरुवातीला आपण पाहिलं तर संतोष वडवीच्या माध्यमातून आता मात्र विकेश देखील चांगली बॉलिंग या ठिकाणी करतोय. यावेळेस आपण पाहिला तर हा बॉल बॉडीवरती जरूर पाहायला मिळाला होता. एक सिंगल मिळेल. सिंगल घेतली. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 8 या आकड्यावरती. उत्तम आले. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरिता ऑप्शन भरपूर आहेत ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव संघाकडे. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग उत्तम दिंडा याला मात्र ठिकाणी प्राधान्य दिले गेले हे तिसरं षटक टाकण्याकरता. हो, सुंदर चेंडू होता. मोठा स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. सॉफ्ट हँडने मात्र यावेळेस हा स्ट्रोक मात्र ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले ते 9 या आकड्यावरती. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 60 धावा या बनल्या गेल्या होत्या. इथे अजून एक चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. अटॅक खूप चांगला आहे ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव टीम कडे. संतोष, विकेश, आता मात्र उत्तम, त्याच्यानंतर बाला. षटकातील पुढील बॉल. यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फालोत्रमध्ये यावेळेस पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज यश या खेळाडूचा खेळ आउट.
धन्यवाद. पुढील बॉल. ओहो, अजून एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. जाग्यावरून खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केले होते. दीपेश पडवले न्यू बॅटर मैदानात आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजय 11 म्हटलं तर मग एक टीमची नवीन आखणी तयार केली आहे. एक नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक संघ आपण पाहिला तर मग भरपूर पारितोषिके त्यांच्या नावावरती आहेत. इथून शेवटचा बॉल शिल्लक आहे. 9 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. ओहो, अजून एक चांगला चेंडू. उत्तमचा हा उत्तम बॉल पाहायला मिळाला. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 9 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. आणि इथून जिंकण्याकरता 10 धावांचं टार्गेट मात्र पूर्ण करावा लागेल. घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्याच्यानंतर पुन्हा मॅचच्या दिशेने वळूया. फक्त 9 धावा जमा केलेत 3 ओव्हर मध्ये संजय 11 नागले या संघानं. आणि इथून 10 धावांचं एक छोटं टायटल आहे ते चेस करायचं आहे ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव या संघाला. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला मॅच ऑन करायची आहे कारण आज फायनल डे. नोव्हेंबरचा महिना असल्या कारणानं रात्र देखील लवकर पडते. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरता मनोज घरत. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग स्क्वेअर मारा आहे. वाईटच्या सुरमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल.
पहिला चेंडू वाईट आलाय, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलला मात्र सन्मान द्यायचं अगदी सॉफ्ट हँडने यावेळेस हा स्ट्रोक खेळण्याकरता ट्राय केलं होतं विकेशनं, परंतु चेंडू आणि बॅट ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होताना दिसलं नाहीये. षटकातील पुढील बॉल यावेळेस चांगला फटका आहे ऑन साईडला. चेंडू येतोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली आहे. यावेळेस लेफ्ट ड्राईव्ह केलेला चेंडू जाईल फील्डच्या वरून. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू जाईल सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने संघाची धावसंख्या 6 वर पोहोचली गेलेली आहे. 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. ओम सागर ब्राह्मणगाव या संघाला स्ट्राईक हँडला संतोष वळवी असेल. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलेला चेंडूला चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी चौकार येतोय संतोषच्या बॅटमधनं. कॉंग्रॅच्युलेशन ओम सागर ब्राह्मणगाव. हार्ड लक संजय 11 नागले. चला ओम सागर ब्राह्मणगाव संघाचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ब्राह्मण संघाचा कर्णधार आलेला आहे. ओम सागर ब्राह्मणगाव संघाचा कर्णधार याला आपण विनंती करतोय की लगेच या.